किशोर किशोर तो भावेश पहिलाच बोलता चेंडू नक्कीच मिड विकेटच्या वरून मारलेला हा घणाघातकी पहार ये दिल मांगे मोर रन मिलेंगे फोर पहिलीच श्री गणेशा पहिलीच श्री गणेशा 4 धावाने खोलतोय तो किशोर पुन्हा एकदा भावेश भावेश तो किशोर पुन्हा एकदा फुलटा चेंडू शॅम्पियन्स डॉलरचा होता एकच धाव तिथे फिल्डर तैनात राज शिर्के आहे 1-4-1 अशा 5 धावा स्कोर बोर्डावर लागलेल्या आहेत नावी रोहा टीमच चार ओव्हरचा सामना आहे सर्वांच्या मातीसाठी दुसऱ्या फेरीतील सामने कॅप्टननी लक्ष द्यायचं आहे वाईट घ्यायचं आहे एक अवांतर धाव एक वाईट थोडीशी लेंथ बिघडते ते मला वाटते भावेची मोहिफ स्ट्राईकला आहे तो मोहिफ पाहूया कशा प्रकारे भावेच्या गोलंदाजीचा मारा करेल प्रॉपर ब्लॉकअप पद्धतीचा चेंडू पद्धतीचा चेंडू एक चांगला सुंदर गोलंदाजी करतो तो मला वाटते भावेश या ठिकाणी कॅमेरामॅन विवेक सिंग मोठा शॉट फाईन लेगच्या दिशेने मारताना दिसताना मला वाटतं 6 55 हात खोलवले त्या ठिकाणी 6 धावांनी स्कोर बोर्ड पोहोचलाय 12 थोडस मागडे षटक म्हणता येईल पहिल्या चेंडूवर चौकार एक घेतली त्यानंतर वाईट नंतर 6 भावेचं थोडस मागडे षटक म्हणता येईल पॉवर प्लेचं वर आहे पहिलं ओव्हर आहे समजत नाही राहुल आहे ऋतिक आहे अनुभवी खेळाडू आहेत चांगले नावाजलेले खेळाडू आहेत कॅच खाली स्वतः भावेश कॅच पकडतोय आणि कॅच पकडतोय पहिला झटका पहिला हादरा पहिली पनवती लागते पहिली नस्तर लागते ती मुईबच्या स्वरूपात जी विकेट पाहिजे होती तीच विकेट घेतलेली आहे मला वाटते भावेशने थोडंसं मागडे षटक म्हणता येईल कारण का पॉवर प्लेचं वर आहे बॅट्समन मारणार बॉलरला बॉलर किती असला तरी परंतु त्याच पद्धतीने जी गोलंदाजी केली भावेशने आणि मुईबची पतंग कट होते तंबूत परततोय त्याची जागा पकडण्यासाठी आकाश आकाशची पहिली इनिंग मध्ये चांगली खेळी पाहायला मिळाली गोलंदाजी अगदी सुंदर सुरेख गोलंदाजी केली होती त्या आकाशने आज पाहायला मिळतोय पुन्हा एकदा धुरा त्याच्यावरच मला वाटते आहे आकाशवरती मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल आकाशच्या बॅटच्या बल्ल्यातून पाहूया शेवटचा चेंडू आहे मित्रांनो हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षाचं बल हवं नक्कीच हा क्रिकेटचा जो ग्राउंड आहे जो माध्यम आहे नक्कीच तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल या ठिकाणी भावेश तो आकाश हलकासा कडो हो सिंपलचा कॅच आणि त्यारी चिप गप पुरा स्टेडियम शांत आकाशची विकेट जातो या ठिकाणी मायुषी असेल नाराजी असेल ती नावी रोहा टीमवर लगातार मला वाटतोय बॅक टू बॅक 2 विकेट घेतले मगाशी म्हटलं की भावेचं थोडंसं षटक मागडं म्हणता येईल कारण जवळ 12 रन आपल्या एका 6 चेंडू मध्ये खर्च केल्या त्याची जागा पकडण्यासाठी राजू
फलंदाज राजू नक्कीच आकाशच्या थोडीशी नाराजी असेल चेहऱ्यावरती. क्रीडा रसिकामध्ये सुद्धा नाराजी होती कारण का पहिल्या क्षेत्रामध्ये आकाशची बॅटिंग चालली होती या ग्राउंड वरती, परंतु तंबूत परततोय, खाता न खोलताना परततोय तो आकाश. नवीन गोलंदाज सूरज कापसे. सूरज कापसे मॅन फ्रॉम कडसुरे. कडसुरे इज अ बुलेट ट्रेन. बॉलिंग मार्किंगवर सूरज कापसेला पाहतोय. संघाचा दुसरं आणि स्वतःचा पहिला षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला आहे किशोर. किशोर मला वाटते ओपनिंग जोडी आलेली आहे आणि त्याला साथ देते मला वाटते राजू. नो स्ट्राईकला, नो स्ट्राईकला. ही पण कॅच. सूरज कापसेची चांगली गोलंदाजी आणि किशोर बाद होतोय, तंबत परततोय लगातार. मला वाटतंय असं मित्रांनो करून चालणार नाही कारण का अजून संध्याकाळ आहे, त्यामुळे मी गाणं घेऊ शकणार नाही, तर तुम्हाला नक्कीच गाणं घेतलं असतं. आजा शाम होने आई मौसम ने ली अंगड़ाई. किशोर भाई किस बात की है लड़ाई. लड़ाई तो क्रिकेट की और बैट की बॉल के. तू चल अरे माई. तर हा विकेट जातोय किशोरच्या स्वरूपात. मित्रांनो जर असं केलं तर तुमचा स्कोर नक्कीच पिछाडी होईल सांगू इच्छितो, कारण का इथे जी टीम आहे कडसुरे आणि धाटाव म्हणजे 2 गाव आणि 1 टीम, या टीम मध्ये चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. यामध्ये ऋतिक शिर्के आहे, राहुल शिर्के आहे, राज आहे, सूरज कापसे आहे, संकेत आहे. पाहूया काय होते मॅचला कलाटणी देते का ह्या ठिकाणी, कारण का लगातार 2 विकेट जातोय, 3 विकेट जातात. स्कोर थोडासा जखडून ठेवलाय. 12 घेऊन ठेव, चालू करून ठेव. स्वराज ह्याने मॅचचा मानकरी ठरला होता. स्वराज शॉट खेळण्याच्या नादामध्ये नाही. लेफ्ट आर्म बॅट्समन स्वराज मागाशी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. आता सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल त्याला बॅटिंगच्या माध्यमातून. थोडस भटकटतोय सूरज कापसे. लेंथ लाईन भटकटतोय. वाईट धाव जोतोय, अतिरिक्त धाव जोतोय. 1 धावेने फायदा होतोय. तो धाव संख्येत धाव संख्या होती 13. नक्कीच जे PNP चषक चालू होतं त्यामध्ये ऋतिक शिर्के सुद्धा होता, परंतु ह्या स्वराजला बॉलरच्या माध्यमातून बाईक प्रदान केली होती. खरोखरच अष्टपैलू खेळाडू आहे स्वराज, परंतु रिलायन्स ग्राउंडवरती कितीपर्यंत मजल गाठवत नक्की पाहायला मिळेल. लोंगांच्या दिशेने मारलेला फटका. मगाशी स्वराजने राहुलची आणि ऋतिकची स्तुती केली की राहुलने मला या ठिकाणी आमंत्रित केलं आमच्या टीमला आणि आम्ही या ठिकाणी खेळण्यासाठी आलो. खरोखरच चांगलं कॉम्बिनेशन आहे ऋतिकचं, राहुलचं आणि स्वराजचं. तो म्हणतोय स्वराज की मी त्याच्या राहुलकडूनच धडे घेतोय, क्रिकेटचे शिकतोय. काही हरकत नाही मित्रा. खरोखरच ऋतिक सुद्धा त्याच्या भावाकडून एक अष्टपैलू खेळी खेळतोय. रायगड जिल्ह्यामध्ये नाव गाजतोय तो कडसोरे टीमचा. ऋतिक आणि राहुलच्या स्वरूपात. पुन्हा एकदा सूरज कापसे आणि राजू कशा प्रकारे मारा करते सूरज आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी. या ठिकाणी आताच देणगी आलेले आहे. अर्थातच ज्यांचं मगाशी मी नाव घेतलं होतं, सुमित एंटरप्राइजेसचे मालक, सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते, सांबल टेपगावचे सुपुत्र
रंगनाथजी भोईरसेठ यांच्या कडून या टुर्नामेंटसाठी रोख रक्कम 2000 रुपयाचे पारितोषिक आले, त्यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि गेल्या जानेवारीमध्ये रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून 21,000च्या टुर्नामेंट भरवल्या होत्या. त्या रंगनाथ भोईर मित्र मंडळ शॉट घेतलाय. एक रनिंग बिटवीन द विकेट रनचा चान्स होता, परंतु थोडीशी मिक्स होतोय राहुल शिर्केकडून या ठिकाणी पाहायला मिळते फील्ड. नक्कीच मला वाटते सूरजची जी विकेट महत्वपूर्ण होती. शेवटचा चेंडू आहे या ठिकाणी. लॉकर पद्या चेंडू फ्लिप शॉट हवाई शॉट करताना मला वाटतं हेलिकॉप्टर शॉट मारताना कॅच पकडतो राज शिर्के. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 3 कॅच पकडले होते राज शिर्केने. आता सुद्धा लॉंगअपच्या दिशेने कॅच पाहायला मिळतोय राज शिर्केच्या माध्यमातून. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करते तो सूरज. 2 विकेट घेतले तब्बल मला वाटतोय 3 धावा. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या झालेली आहे 16. 2 षटक 12 चेंडू शिल्लक आहेत. हाणामारीचा षटक करायला लागेल तर मला वाटतंय सागर. दोन षटकाकीर धावसंख्या होतोय 17. 2 षटक शिल्लक आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. सागर आणि सूरजला एक आक्रमक फलंदाजी करावी लागेल, कारण का सूरजला माहिती आहे ज्याने फिल्डिंग क्षेत्र स्वीकारले अर्थातच कडसुरे आणि धाटाव एक चांगलं नावाजलेला खेळाडू आहे त्या टीम मध्ये. परंतु स्वराज आणि सागर सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आहेत. दोन्ही रोहा तालुक्यातले टीम आहेत आणि गोलंदाजीचा भार सांभाळलाय. ज्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये नावाचा दणका वाजतोय तो ऋतिक शिर्के पाहायला मिळतोय. दमदार आमदार PNP नंतर पुन्हा एकदा दमदार आमदार मध्ये ज्याची निवड झालेली आहे. तब्बल 2500 पॉइंटनी ऋतिक शिर्केची वर्णी लागलेली आहे HD ग्रुप मध्ये. कॅप्टन असेल प्रफुल्ल पाटील पिंट्या, काल फायनल मध्ये पोहोचलेला आहे. शॉट घेतलाय मला वाटतं झेल नाही. फिल्डर तिथे आहेत परंतु 1 धाव 2 घेण्या पिंचला कॉल केलेला आहे. 2 रन घेण्यात यशस्वी ठरते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणता येईल स्वराजची आणि सागरची. या 2 धावाने धाव संख्या पोहोचले 19. शॉट मारण्याचा प्रयत्न मला वाटते नक्कीच एकमेकांसोबत हे सर्व खेळाडू त्यांना सगळ्यांचा गणिमे काव माहिती आहे. सर्वचा खेळ माहिती आहे. ऋतिकला स्वराजचा खेळ माहिती आहे आणि स्वराजला ऋतिकचा खेळ माहिती आहे. त्या अर्थानेच शॉट घेण्याच्या नादात एक निर्धाव चेंडू जाते. पुन्हा एकदा ऋतिक तो स्वराज सज्ज बॅटिंग वरती. महत्वपूर्ण विकेट. स्वराजची पतंग कट होतोय. थोडीशी नाराजी, थोडीशी खामोशी चेहरे पे, थोडीशी निराशा. का होणार नाही, कारण का मोठा विकेट बाद होते तो स्वराजच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आदर्श. आदर्श नवीन फलंदाज स्ट्राइकला असेल आणि गोलंदाजी असेल ऋतिक शिर्के.
डोंगाच्या वरून शॉट मारलेला नक्कीच हा सीमा रेषा पार डबल सिक्स मारतोय तो आदर्श. चांगला समाचार घेतोय ऋतिकच्या गोलंदाजीचा. नक्कीच त्याची दिशा बघितली तुम्ही, अगोदरच फ्रीच सोडून तयार होता प्रहार करायला ऋतिकच्या गोलंदाजीवर आणि 6 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचलाय 25. पहिल्या 2 नंतर डॉट नंतर विकेट नंतर 6. थोडंसं डिप्रेशन मध्ये असेल ऋतिक शिर्के कारण का महत्वपूर्ण ही ओव्हर आहे. हो हो मोठा फटका नादाच्या प्रयत्नात माराच्या प्रयत्नात थोडासा बीट होते पुन्हा एकदा आदर्श. शेवटचा चेंडू या ठिकाणी एक उत्कृष्ट क्रिकेटर धावेश्वर बेंच संघाचा अनिलजी गोरे आपणास विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. कारपेटच्या माध्यमातून घास को आग लगाती हुई शॉट यहाँ पे 1-2 रन मिलेगी क्या, नहीं तो रन आउट का चांस यहाँ पे देखते हैं किधर. चांगलं कॉलिंग कॉम्बिनेशन चांगलं म्हणता येईल. एकाच धावेवर समाधान मानवते. तिसऱ्या षटकाखेर धाव संख्या होतो या ठिकाणी 26. शेवटचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. एक चांगला स्कोर या ठिकाणी मोठा करावा लागेल. 5 बाद 26 कोणाकडे चेंडू सुपूर्द करतोय या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी घ्यायचं आहे थोडा बच्चा. सूरज साहिल नवीन गोलंदाज साहिल आणि स्ट्राईकला असेल तो मला वाटतं आदर्श. पाहूया कशा प्रकारे साहिलच्या गोलंदाजीचा मारा करेल आदर्श. एक चांगलं फुटवर्क दाखवताना दिसतो तो आदर्श. अगदी स्लोअर पद्धतीने चेंडू झेल खाली फिल्डर कोणतीही चुकी करणार नाही. अप्रतिम कॅच. आदर्शची खेळी संपुष्ट होते. या ठिकाणी तंबूत परततोय आदर्श. नवीन फलंदाज ऋतुज. सागरला तिकडे स्ट्राइक भेटत नाही. येतोय तो तंबूत परततोय. पाहूया आदर्शची जागा घेण्यासाठी आलाय तो ऋतुज. गोलंदाज आहे तो साहिल. पहिल्याच चेंडूवर विकेट घेतोय. पहिल्याच यश संपादन करतोय तो साहिल. आपला मनोबल वाढवण्याचं काम करतोय तो साहिल. आपल्या टीम करून नक्कीच टाळ्यांचा गजर होणार आहे साहिलसाठी कारण का पहिल्याच शेवटचा षटक आहे. 6 चेंडू प्रत्येक व्हेरिएशन करून टाकायला हवं आणि पहिल्याच चेंडूवर विकेट घेतोय तो साहिल. लेफ्ट हँड बॅट्समॅन ऋतुज. पंचांच्या उजव्या हातातून गोलंदाजी करेल तो साहिल. फुल टच चेंडू होता परंतु पंचांकडे दाद. कुठे पंचांकडून मला वाटते बाद होते तो ऋतुज. बोल्ड झालाय मला वाटतं क्लिंग बोल्ड. आकाश. नवीन फलंदाज आकाश येतोय तो जातोय. कोण थांबण्याचा प्रयत्नच कोण घेत नाही. नाव कोण घेत नाही फ्रीजवरती थांबण्याचा. सगळेच मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात सगळेच बाद होत चाललेत. नावे रॉ टीमचे सर्व खेळाडू. स्कोर बोर्ड फक्त 26 आहे. स्थिर स्कोर बोर्ड राहिलेला आहे.
मोठा स्कोरबोर्ड करावा लागेल या ठिकाणी नावे टीमला. साहिल, आकाश स्ट्राइकला आहे तो. आकाश गोलंदाज आहे तो साहिल. सूरज फिल्डर होती तैनात लोंगावच्या दिशेने. एकच धाव देण्यात यशस्वी होते तो सूरज. धावसंख्येत धावसंख्या झालेली ती 27. शेवटचे 3 देऊ शकतो. या ओव्हरचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र सागरला स्ट्राइक मिळालेले आहे. सागर काय करते पाहूया. घोबडीची नजर आणि चितेची झेप सागर घेईल का. अगदी 3 चेंडू शिल्लक राहिले. 3 चेंडूवर 3 षटकार लगावेल का नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी. रनआउटचा चान्स या ठिकाणी, परंतु रनआउट कोणी ना कोणीतरी होईल या ठिकाणी. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. नवीन फलंदाज राकेश. की सुंदर गोलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी साहिल द्वारा. पहिलीच विकेट घेतली, आपलं मनोबल वाढवलं. त्यानंतर दुसरी सुद्धा विकेट घेतली. लगभग मला वाटते 3 विकेट घेतलेल्या आहेत. ओव्हर हॅट्रिक झालेली आहे ती साहिलची. डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक. फुलटा चेंडू आता प्रॉपर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. तिथे फिल्डर तैनात, परंतु एक सीमारेषा 4 जातोय. 4 धाव्याचा मुनाफा भेटतोय, फायदा भेटतोय तो नावे रोहाट टीमला. या 4 धावांनी स्कोरबोर्ड पोहोचलाय 32. 33 ला बिन आहे कडसुरे दाटाव टीम. यानंतर होणारा सामना YGS वरवटने झोला नागोटणे वर्षात श्री मागिनी देवी नागाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉक्स बॉक्सकडे. हा स्कोर विजयासाठी पुढे ठेवलेला आहे तो कडसुरे धाटाव टीम समोर. लक्ष जरी सोपं असलं तरी कधीही त्याला सोपं समजायचं नाही, कारण का कठीण काळात स्वतःला सांगत जा, कारण को शर्यत अजून संपलेली नाही आणि मी अजून जिंकलेली नाही आहे. ही मॅच ही क्रिकेटची मॅच आहे, ही क्रिकेटची नगरी आहे, ही क्रिकेटची पंढरी आहे जे रिलायन्स ग्राउंडवरती सजलेली आहे. आयोजक 9 तरुण मित्रमंडळ ज्योतिर्पाडा संयोजक यांच्या संयुक्त विद्यमानाने पहिल्या फेरीतील सामना संपलेला. दुसऱ्या फेरीतील फलंदाजीचं आमंत्रण केलेलं आहे तो कडसुरे वर्षे दाटा. पुन्हा एकदा मी तेच सांगतोय, खरोखरच या ठिकाणी दुसरी घटना पाहायला मिळतोय. गेल्या 2 दिवसापूर्वी सुद्धा आमचा कामगार रिलायन्स मधून सुट्टी झाली आणि तो सुद्धा बाईकवरून जात होता. त्याचा बाईकचा वेग फुल होता आणि त्या परत जलकुंभ जो पाण्याचा पंप आहे तिथे आपला डिवायडर आहे तो पत्र्याचं जे रेलिंग लावलेले आहे त्या रेलिंगला जाऊन आदळला. तो मुलगा कोलेटी गावचा होता. आज सुद्धा निडी गावचा एक सुपुत्र म्हणजे व्यवस्थित आहे तो, परंतु त्याचा सुद्धा बाईकवरच ॲक्सिडेंट झालेला आहे. मित्रांनो, गाडी चालवताना थोडा वेग मर्यादा आपल्या हातामध्ये ठेवा. आपल्या घरामध्ये आपले आई वडील बहीण
आपली बायको आपली मुलं मुली वाट बघत असतील, आपण संध्याकाळी 10 वाजता घरातून बाहेर पडतो या टुर्नामेंट खेळण्यासाठी आणि संध्याकाळी 6-7 वाजता घरी पोहोचतो. नक्कीच आपण सुखरूप पोहोचावं हीच विनंती. सलामीची जोडी ऋतिक शिर्के आणि सिद्धू. सलामीची जोडी फ्रीजवरती तैनात. लक्ष आहे 33. गोलंदाजवर आहे तो स्वराज, ज्याने मगच मॅचचा मानकरी ठरला होता. तो स्वराज पाहायला मिळतोय. थोडीशी बॅटिंगच्या माध्यमातून लवकरच खेळी संपुष्ट झाली स्वराजची आणि थोडीशी निराशा झाली तिच्या हात्यामध्ये, परंतु गोलंदाजीचा भार पकडलाय तो मला वाटते स्वराजने या ठिकाणी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजीचा भार सांभाळतोय. 4 षटकांचा सामना आहे. 33चं लक्ष पार काढायचा आहे तो कडशोरे धाटव संघाला. नाणेफेकीसाठी आले का वरवटणे आणि नागाव उरण. दुर्गनाथ भोई आपला कॅप्टन पाठवायचा या ठिकाणी. पाहूया स्ट्राईकला आहे तो सिद्धू, नो स्ट्राईकला आहे तो ऋतिक शिर्के, गोलंदाज आहे तो स्वराज. पंचांच्या मला वाटतोय डाव्या हातातून गोलंदाजी करेल 15-20 पावलांचा रन अप. कार्पेटच्या माध्यमातून पहिलाच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मला वाटतोय श्री गणेशा करतोय. एक खाता खोलतोय आपल्या संघाचं ना आपलं स्वतःचं खातं खोलतोय तो सिद्धू. आणि आता स्ट्राईकला आहे तो मला वाटतोय ऋतिक शिर्के, ज्याचं नाव रायगड जिल्ह्यामध्ये नक्कीच ज्याच्या नावाचा डंका गाजलेला आहे तो मॅन फ्रॉम कडसुरे. चौंडेश्वरी कडसुरेच्या टीमचा हा एक हुकमी एक छोटा टायगर म्हणता येईल या ठिकाणी पंचक्रोशीचा. त्याला गोलंदाजी आहे तो स्वराज. पाहूया कशा प्रकारे ऋतिक स्वराजच्या गोलंदाजीचा मारा करेल. रिव्हर्स शॉट म्हटलं की ऋतिक परफेक्ट शॉट या ठिकाणी. बघूया फिल्डर त्यांना तिथे मला वाटतं आदर्श दिसतोय. आदर्श थ्रो करतोय. एकाच धावेवर समाधान मानवते. कॉम्बिनेशन चांगलं पाहिजे या ठिकाणी. एकमेकांचं जर नियंत्रण असेल व्यवस्थित तर नक्कीच तुम्ही मित्रांनो पुढे जाणार आहात. ह्या माध्यमातून सांगू इच्छितो पुन्हा एकदा स्वराज तो सिद्धू. अगदी सिद्धूने बॅट काढले वर, परंतु बॉल पाठवेल का सीमा रेषा पार. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट मारायचा प्रयत्नात मला वाटतं एकच धाव घ्यावर समाधान मानतो या ठिकाणी सिद्धूला. पुन्हा एकदा धावसंख्येत पर धावसंख्या होतोय 3. 1-1-1. मी म्हटलं की मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पहिल्या इनिंगमध्ये ठरलेला हा स्वराज अप्रतिम गोलंदाजी करतोय. आणि प्रत्येक चेंडू तिन्ही चेंडू व्हेरिएशन करून टाकतोय तो स्वराज. ऋतिकला आणि शुद्धेशला. पुन्हा एकदा ऋतिक फुल टॉच चेंडू घातले कव्हरच्या क्षेत्रातून सीमा रेषा पार. ये दिल मांगे मोर रन मिलेंगे यहाँ पे 4. यहाँ पे स्कोर बोर्ड पोचा 7. पॉवर प्ले म्हटलं की 5 फिल्डर 30 सर्कल मध्ये, एक लॉंग ऑनच्या दिशेने, एक लॉंग ऑफच्या दिशेने आणि एक मिडमच्या दिशेने एक फिल्डर ठेवलेला आहे तो रोहा टीमने, नावे रोहा टीमने. पुन्हा एकदा स्वराज तो ऋतिक. पाहूया मारा कसा करेल. हा एवढ्यापर्यंत आवाज आला होता बॅटच्या कडचा. नक्कीच ही कॅच जर मोठी असती तर मोठा झटका म्हणता आला असता या ठिकाणी कडसुरे धाटव टीमला. शेवटचा चेंडू स्वराजचा एक अप्रतिम गोलंदाजी केली ती स्वराजने. अगदी आपली अनुभव पणाला लावतोय सिद्धू समोर आणि ऋतिक समोर. बॅट खालचा चेंडू होता. झेल अप्रतिम झेल करण्याचा प्रयत्न होता. अगदी कॅमेऱ्याच्या कैद मध्ये समोरच होता, परंतु कॅच सुटतोय. चांगला गुड प्रयत्न होता त्या फिल्डरच्या या ठिकाणी. पहिल्या षटकाकीर धावसंख्या होतोय 8 बिन बाद 8.
वजेश वरवटने दोरकनाथ भोय आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलेला आहे नाणेफेकीसाठी. चेतन म्हात्रे, ऋतिक माली आपण कोण असाल तर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे या ठिकाणी. नवीन गोलंदाज ऋतुज 18 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष्य पार पाडत आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नाचा बीट होतोय. राहुल रिव्हर्स शॉट मारण्यामध्ये ह्या ग्राउंड वरती माहिर आहे आणि गोलंदाज सुद्धा त्याच पद्धतीने कशा पद्धतीने गोलंदाजी केली पहा. त्याला माहिती होतं ऋतिकची बॅटिंग माहिती आहे ऋतुजला. पुन्हा एकदा ऋतुज तो ऋतिक कॅच पकडेल का नाही, परंतु तिथे फिल्डर तैनात नसल्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागते. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोहन पाटील यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी जायचं आहे. YGS वरवटने वर्षेस ज्वाला नागोटने वर्षेस श्री मागिन देवी नागाव या दोन्ही तुल्यबल संघामध्ये रमेशजी पारांगे यांचे शुभ असते. चेतन म्हात्रे हे थोडा उठायचा आहे तिथून. भगतचा मॅच करे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी चेतन म्हात्रे हा ठरला होता. तो नाणेफेकीसाठी आलेला आहे आपल्या संघाकडून. फुल टॉच चेंडू आणि सिद्धूने पाठवलं सीमा रेषा काय शॉट आहे. एकदम मिड विकेटच्या वरून टाकलेला हा घणाघाती प्रहार करतोय ऋतुजच्या गोलंदाजीवर सिद्धू. या 6 धावांनी स्कोअरबोर्ड पोचलाय 15. सिद्धू पुन्हा शॉट घेतला या ठिकाणी मिड विकेटच्या वरून. नक्कीच पुन्हा एकदा सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार ऋतुजच्या गोलंदाजीवर घेतो ते सिद्धू. पुन्हा एकदा हॅट्रिक मारण्याचा चान्स होता मला वाटते, परंतु पंचांनी हात फैलवले त्या ठिकाणी. यदीश कोते एक अतिरिक्त धाव मिळतो या ठिकाणी कडसुरे धाटाव टीमला. ओहो ये अजब गजब का शॉट सिद्धू द्वारा. क्या बेहतरीन यहाँ पे बैट का नजराना सिद्धू द्वारा देखने के लिए मिलता है. खेली करणार या शॉटला म्हणणार फ्लिप शॉट लाजबाब शॉट सिद्धू द्वारा. आणि या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आणि ज्यांची आज अॅनिव्हर्सरी आहे अर्थातच आमच्या मंडळाचे आधारस्तंभ मनोहरजी नामदेव पाटील यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थान पानवायचं. फुल टच चेंडू पुन्हा एकदा पुन्हा कार्पेटच्या माध्यमातून टोटवलेला मला वाटतं 2 धावा घेतील का, परंतु नाही, कारण का सिद्धू आणि ऋतिक जोपर्यंत प्रीच वरती आहे तोपर्यंत काही होऊ शकतो. दुसऱ्या सेक्टरातील धावसंख्या होतोय 29. 12 चेंडू आणि 4 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये ऋतिक शिर्के मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. आता यामध्ये कोण ठरते पाहूया आपल्याला. पुन्हा एकदा सिद्धू बॅक टू बॅक लगातार षटकार लगावणारा. हेलिकॉप्टर शॉट आणि झेल खाली फिल्डर, परंतु कॅच ड्रॉप होतो ह्या ठिकाणी. जिंकण्यासाठी अवचरता बाकी 3 धावांची. ऋतिक शिर्के फिनिश करेल का मोठ्या शॉटने पाहूया. गोलंदाज आहे तो आदर्श.
कॅच आहे जिंकण्याच्या नादात कॅच या ठिकाणी नक्कीच आरामात पकडेल आणि बाद होते तो ऋतिकची खेळी संपुष्ट होते या ठिकाणी. नवीन फलंदाज चला स्टार्टअप घ्यायचा आहे. नवीन फलंदाज राहुल सिरके, रायगडचा छोटा टायगर. अनेक ग्राउंड वरती मैदाने गाजवणारा मग पनवेल तालुका असो किंवा उरण तालुका असो किंवा रायगड जिल्हा असो, अनेक मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणारा राहुल शिर्के पिच वरती आपल्याला तैनात दिसतोय. राहुल शिर्केचे सुद्धा दमदार आमदार चषकामध्ये त्याचे वर्णे लागलेले आहे. खरोखरच चांगला क्रिकेट हा चांगला सध्या सुनीलजी पाटील चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आपल्या या ग्रामीण भागाला, ग्रामीण मुलांना. आणि खरोखरच खऱ्या अर्थाने जे पीएमची चषक अनेक प्रीमियर लीग या ठिकाणी आयोजन झालेले आहेत या रायगड जिल्ह्यामध्ये, चांगलाच खेळाडूंचा आपला मनोबल वाढवण्याचं काम करतो तो आपला या रायगड जिल्हा. आपण सुद्धा एक चांगला आयोजक आहात या ठिकाणी. मोठा शॉट, विजय शॉट, विनिंग शॉट. विजय संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक. चला नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. ओके चला निर्णय कळवायचा आहे. चेतन म्हात्रे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. वेलसेत धाटाव संघाचा सिद्धू 8 चेंडूमध्ये 22 धावा आपल्या नावावर केला आणि संघ आपला विजयाच्या दिशेने संघ विजय खिशात घालते तो सिद्धू कडसुरे धाटाव टीम. दोरकानाथ भाई जरा आपणास विनंती करतो आपले प्लेयर जर इकडे आणले तर बरं पडेल जरा आम्हाला, कारण का आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. आपण एक गुणी खेळाडू आहात, आपले चांगले खेळाडूंचा भरणा आहे. दोरकानाथ